नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे द कन्सेप्ट बिल्डर. आणि इथे टेलिग्राम चॅनलची लिंक प्रोव्हाइड केलेली आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला आपल्या आर्टिकलचे पीडीएफ्स आणि जे नवीन नवीन इनिशिएटिव्ह आहेत त्याच्याबद्दल माहिती मिळणार. ठीक आहे. सो लेट्स मूव्ह टू आवर आर्टिकल. तर बेसिकली ह्या आर्टिकलचा कंटेक्स्ट काय आहे की आपण एसे रायटिंगवर 3 पार्टमध्ये 3 सिरीजमध्ये आपण एक व्हिडिओ लेक्चर बनवत आहोत. आपण जे काल आर्टिकल बघितलं त्याच्यामध्ये आपण काय डिटेलमध्ये डिस्कस केलं की जे इंट्रोडक्शन वगैरे आहे ते इफेक्टिव्हली कसे वगैरे लिहायचं. ठीक आहे. त्याच्या रिलेटेड म्हणजे जे सगळ्या डिटेलमध्ये जे आपण गोष्टी बघितल्या, म्हणजे मिसकन्सेप्शन्स वगैरे असतील किंवा इंट्रोडक्शनचे टाईप वगैरे, म्हणजे कोणकोणत्या वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही इंट्रोडक्शन वगैरे स्टार्ट करू शकता. त्यानंतर आजचा जो आपला टॉपिक आहे तो पार्ट सेकंड असणार आहे आपल्या व्हिडिओचा, आणि त्याच्यामध्ये आज आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत की मेन बॉडी पार्टमध्ये ज्या गोष्टी समजा तुम्हाला लिहायच्या वगैरे आहेत, किंवा त्याच्यानंतर जे डायमेन्शन्स तुम्हाला क्रिएट करायचे वेगवेगळे डायमेन्शन्स. म्हणजे काही मुलांना प्रॉब्लेम असा येतो की एक्झॅक्टली तिथं डायमेन्शन्स लिहायचे तरी काय, ठीक आहे, किंवा कसं स्टार्ट वगैरे करायचं, किंवा 2 डायमेन्शन्स मध्ये ट्रान्झिशन वगैरे कसं मेंटेन वगैरे करायचं, किंवा फ्लो वगैरे, ह्याच्या सगळ्या गोष्टी वगैरे आहेत, किंवा एक्झाम्पल्स वगैरे कसे यूज करायचे, डेटा, त्यानंतर सबस्टन्शिएशन मध्ये कसं वगैरे प्रोव्हाइड करायचं, ह्या सगळ्या जे डाऊट्स वगैरे आहेत किंवा कॉमन जे कन्सेप्शन्स वगैरे, तर ते आपण डिटेलमध्ये ह्या मेन बॉडी पार्टमध्ये जाऊन घेणार आहोत. ठीक आहे. तर एसेचं आपलं हे मेन बॉडी पार्टचं जे काही लेक्चर आहे ते स्टार्ट करण्याच्या आधी कालच्या लेक्चरमध्ये तुम्हाला काही गोष्टी ज्या सांगून म्हणजे ज्या सांगायच्या राहिल्या होत्या तर त्या बघूया. ठीक आहे. म्हणजे ज्या वेळेस आपल्याला स्टार्टिंगला आपल्यासमोर हा एसे टॉपिक येतो, आता आपण हा एक टॉपिक म्हणून घेतलेला आहे. ठीक आहे. बेसिकली हे डॉक्टर बी आर आंबेडकर यांचं एक कोटेशन आहे. कशाच्या रिलेटेड? जे काही कम्युनिटीचं प्रोग्रेस वगैरे आहे तर ते मेजर करण्यासाठी त्यांनी काय सांगितलेलं आहे, वुमनची जी प्रोग्रेस आहे त्याच्या रिलेटेड ते काय करतात, कोरिलेट करून कम्युनिटीचं प्रोग्रेस मेजर करण्यासाठी ते या स्टेटमेंटमधनं रिफ्लेक्ट करतात. ठीक आहे. तर अशा प्रकारचे जे ज्या वेळेस आपल्याला कोटेशन्स वगैरे समजा आपल्या समोर वगैरे येतात एसचे टॉपिक लिहिण्यासाठी, तर सुरुवातीला एक बेसिक गोष्ट काय करायची माहिती आहे का, की ह्या टॉपिकला डिकन्स्ट्रक्ट करायचे. ठीक आहे. म्हणजे वेगवेगळ्या पार्टमध्ये डिकन्स्ट्रक्शन त्या टॉपिकचं करायचंय. आता बेसिकली डिकन्स्ट्रक्शन म्हणजे काय, की याच्यामध्ये जे काही इम्पॉर्टंट कीवर्ड्स वगैरे आहेत तर ते तुम्हाला फाइंड आउट करायचे. ठीक आहे. आता प्रत्यक्ष बघितल्यानंतर आपल्याला याच्यामधले कोणकोणते इम्पॉर्टंट कीवर्ड्स दिसतात. पहिलं तर काय दिसतो की कम्युनिटी, आणि त्याच्यानंतर प्रोग्रेस, त्याच्यानंतर वुमेन, आणि त्याच्यानंतर समजा हे कसं मेजर वगैरे करायचं. ठीक आहे. तर बेसिकली हे डिफरंट कीवर्ड्स आपल्याला दिसतात. आता हे कीवर्ड्स ज्यावेळेस आपल्याला आयडेंटिफाय करतो ना, तर त्यावेळेस आपल्याला काय होतं की त्याचा जो ब्रॉडनेस आहे, म्हणजे त्याच्या रिलेटेड जे काही डायमेन्शन्स वगैरे आहेत, ठीक आहे, तर ते डिस्कस करण्यासाठी आपल्याला त्याच्यानंतर सुचतात. त्यानंतर हे जे काही आपण कीवर्ड्स आयडेंटिफाय वगैरे केलेले आहेत तर त्या आयडेंटिफाईड कीवर्ड्सच्या रिलेटेड आपल्याला काय करायची, ब्रेन स्टॉर्मिंग करायची. ठीक आहे. म्हणजे फक्त आता इथं जर कन्सिडर केलं तर कम्युनिटी म्हणजे काय, ठीक आहे, म्हणजे त्याच्यात कोणकोणते पार्ट्स वगैरे इन्क्लूड्स वगैरे असतात. त्यानंतर डिग्री ऑफ प्रोग्रेस वगैरे कशा प्रकारे मोजायचा, म्हणजे त्याच्यामध्ये क्वांटिटेटिव्ह असतील किंवा क्वालिटेटिव्ह टूल्स वगैरे असतील, किंवा इंडियामध्ये तो कशा प्रकारे मोजला जातो. त्यानंतर ग्लोबल लेवलला किंवा इंटरनॅशनल लेवलला समजा हे मेजर करण्यासाठी कोणकोणते पॅरामीटर्स वगैरे आहेत, किंवा वेगवेगळ्या सोसायटीज वगैरे असतील किंवा वेगवेगळ्या कंट्रीज वगैरे असतील, डेव्हलप्ड कंट्री म्हणा किंवा डेव्हलपिंग कंट्रीज वगैरे म्हणा, तर त्याच्यामध्ये हे पॅरामीटर डिग्री ऑफ प्रोग्रेस हे वुमनचा कशा प्रकारे मेजर केला जातो. त्यानंतर कोणकोणते पॅरामीटर्स वगैरे त्या ठिकाणी आहेत की ज्या पॅरामीटर म्हणजे फॉर एक्झाम्पल सोशल असेल, इकॉनॉमिक असेल, पॉलिटिकल असेल, टेक्नॉलॉजिकल वगैरे असेल, त्यांचं पॉलिटिकलचं पार्टिसिपेशन वगैरे असेल, त्यानंतर ह्युमॅनिटिक्सच्या पर्स्पेक्टिव्ह वगैरे असेल, किंवा इथिक्सच्या पर्स्पेक्टिव्ह वगैरे असेल. तर अशा प्रकारचे जे काही वेगवेगळे डायमेन्शन्स तर आहेत तर त्यांची काय करायची, सुरुवातीला लिस्ट बनवायची. ठीक आहे. आता हे करण्यासाठी आपण काय करायचंय की सुरुवातीला जो आपल्याला एसेचा 3 तासाचा जो काही टाइम आपल्याला अलॉट केलेला असतो, त्यापैकी जो आता सध्याचा जर पॅटर्न बघितला ना तर काय येतं, सेक्शन ए मध्ये एक एसे असतो, 4 पैकी आपल्याला एक एसे आपल्याला लिहिण्याचा असतो, आणि सेक्शन बी मध्ये सुद्धा सेम पॅटर्न असतो. त्यापैकी काय केलं असतात, 4 टॉपिक दिलेले असतात, त्यापैकी आपल्याला एक टॉपिक चूज करून त्याच्यावर एसे लिहायचा असतो. ठीक आहे. तर मग अशा प्रकारचं जर आपण डिव्हिजन वगैरे केलं तर ब्रॉडली याच्यासाठी 1.5 आवर आपल्याला मिळतो, आणि सेकंड एसेसाठी सुद्धा काय 1.5 आवर. तर ह्या पहिल्या एसेसाठी आपल्याला काय करायची की ह्या टोटल 1.5 आवर मधले म्हणजे जवळपास किती झाले, हे 90 मिनिट झाले. त्याच्यापैकी 15 मिनिट जे ना आपल्याला काय करायचे माहिती आहे का, की ब्रेन स्टॉर्मिंगवर प्रोव्हाइड करायचे. ठीक आहे. त्याच्यानंतर सेक्शन बी साठी सुद्धा याच्यातले काय करायचे माहिती आहे का, टोटल
90 मिनिट्स पैकी 15 मिनिट्स जे आहेत आपल्याला काय करायचंय की ब्रेन स्टॉर्मिंग प्रोव्हाइड करायचे. आता बेसिकली ब्रेन स्टॉर्मिंग करायचं म्हणजे काय करायचं की याच्यामध्ये जे आपल्याला कीवर्ड्स वगैरे दिसतात, म्हणजे हे जे तुम्हाला मी आतापर्यंत जे सगळं सांगितलं ना, ते काय करायचं, रफ पेज ज्या ठिकाणी समजा तुम्हाला स्पेस प्रोव्हाइड केलेला असतो, तर त्या ठिकाणी काय करायचं की तुमच्या माइंडमध्ये सुरुवातीला तो टॉपिक बघून जे काही कीवर्ड्स तुमच्या माइंडमध्ये वगैरे येतील, ठीक आहे, ते सगळे कीवर्ड्स त्या ठिकाणी मेन्शन करायचे. आता हे कीवर्ड्स मेन्शन झाल्यानंतर त्या ठिकाणी काय करायचे, त्याला नंबरिंग प्रोव्हाइड करायची. ठीक आहे, म्हणजे त्याला काय करायचं, आपल्याला त्या कीवर्ड्सला प्रायोरिटाईज करायचं. ठीक आहे, म्हणजे एक नंबरला समजा कोणता पॉईंट लिहिल, म्हणजे आपण असं तर लिहिणार नाही ना. म्हणजे एसे जर आपण स्टार्ट केला, सुरुवातीला जे काही कंटेम्पररी वगैरेच्या गोष्टी वगैरे झाल्या करंटमध्ये, तर त्यात आपण स्टार्टिंगला लिहिणार नाही. आपण त्याच्यामध्ये काय करू, जी काही क्रोनॉलॉजिकल ऑर्डर आपल्याला फॉलो करायची आहे एसे रायटिंगमध्ये, म्हणजे बेसिकली त्याच्या रिलेटेड काही हिस्ट्री वगैरे आहे. मग हिस्ट्रीमध्ये पण काय की 3 पार्ट, की वुमनची जी काही सिच्युएशन वगैरे होती सोसायटीमध्ये, म्हणजे फॉर एक्झाम्पल एन्शियंट टाईममध्ये म्हणा, मिडिवल टाईममध्ये म्हणा, किंवा मॉडर्न टाईम वगैरे म्हणा, किंवा त्याच्यानंतर काय की कंटेम्पररी टाईममध्ये. ठीक आहे, तर अशा प्रकारचे जे काही गोष्टी वगैरे असेल, तर त्याच्यानंतर समजा हे सगळे डायमेन्शन्स आपण लिहिल्यानंतर त्याला प्रायोरिटाईज करायचं. आणि त्याचं हे डायमेन्शन ज्यावेळेस आपण प्रायोरिटाईज वगैरे करतो, त्यानंतर आपण काय करू शकतो की त्या डायमेन्शन्सला, म्हणजे त्याच्या रिलेटेड जो काही फ्लो वगैरे आहे, तर आपण तो मेंटेन वगैरे करू शकतो. ठीक आहे, त्यानंतर आपण जो हा टॉपिक वगैरे बघितलेला आहे, तर कोणकोणते आपण वेगवेगळे डायमेन्शन्स वगैरे आपण याच्यामध्ये डिस्कस वगैरे करू शकतो. ठीक आहे, तर पहिला आपलं जर इम्पॉर्टंट जर आपण टेक्निक्स वगैरे याच्यामध्ये अप्लाय करायच्या बघितल्या, तर पहिली टेक्निक आपल्याला ही येते की ज्या वेळेस आपण जो टॉपिक वगैरे बघतो, ठीक आहे, तर त्याच्या रिलेटेड कोणकोणत्या कोर कन्सेप्ट त्याच्या रिलेटेड आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण ह्या टॉपिक बद्दल समजा वाचल्या आपल्या माइंडमध्ये की आपल्याला काय येतं. फॉर एक्झाम्पल काय की वेगवेगळे युनायटेड नेशनचे रिपोर्ट्स, म्हणजे वेगवेगळ्या ज्या काही ऑर्गनायझेशन्स असतील, तर त्याच्या रिलेटेड काही वुमेनच्या रिलेटेड काही रिपोर्ट्स वगैरे आले असतील, तर ते, किंवा डिफरंट समजा हे वर्ल्ड बँक वगैरे असेल, किंवा ग्लोबल पॉवर्टीवर म्हणा, किंवा इंटरनॅशनल मॉनिटरी फंड्स, वर्ल्ड बँकचे वगैरे काही जे काही आर्टिकल्स असतील, रिपोर्ट्स वगैरे असतील, ज्या काही गोष्टी वगैरे असतील, ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला काय करायच्यात माहिती आहे का, की त्या ठिकाणी प्रोव्हाइड वगैरे करायच्यात. लक्षात आलं तुम्हाला. त्यानंतर ज्या काही इम्पॉर्टंट कन्सेप्ट वगैरे आपल्याला समजा ह्या टॉपिकवरनं लक्ष देतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल काय की प्रोग्रेसच्या रिलेटेड ज्या काही कन्सेप्ट वगैरे आहेत, क्वांटिटेटिव्ह म्हणा किंवा क्वालिटेटिव्ह म्हणा, त्याच्यावर जे काही डिफरंट इकॉनॉमिक्स वगैरे परसेप्शन वगैरे तर ते आपल्याला याच्यामध्ये बघायचे. ठीक आहे, त्यानंतर हे जे वर्ड्स वगैरे आहेत, तर याला आपण इम्पॉर्टंट कीवर्ड्स आपण जे आयडेंटिफाय वगैरे केले होते, तर त्याचे मिनिंग्स वगैरे आपल्याला त्यानंतर डेव्हलप वगैरे करायचे. ठीक आहे, तर त्या मिनिंगचे एक्सप्लेनेशन वगैरे त्या ठिकाणी आपण प्रोव्हाइड वगैरे करू शकतो, किंवा त्याच्या रिलेटेड एलॉबरेशन वगैरे प्रोव्हाइड वगैरे करू शकतो. त्यानंतर हे जे काही इम्पॉर्टंट कीवर्ड्स वगैरे आहेत, तर त्याच्या अपोजिट आपल्याला काही वर्ड्स वगैरे सापडतात का, म्हणजे फॉर एक्झाम्पल वुमेन असेल, तर वुमेनच्या अपोजिट काय येतं की मेन येतात. ठीक आहे, तर मग फक्त की वुमेनचाच समजा प्रोग्रेस वगैरे झालेला असेल, तर त्यावेळेस आपण काय करू शकतो की त्या कम्युनिटीचा प्रोग्रेस वगैरे मेजर्स करतो. तर त्यामध्ये वुमेनच्या बरोबर मेन सुद्धा आहेत, मग त्यांचा सुद्धा प्रोग्रेसचं काय, तर अशा प्रकारचे जे काही अपोजिट कीवर्ड्स वगैरे आहेत, तर ते आपण त्याच्यामधनं आयडेंटिफाय करायचे. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला ज्या काही गोष्टी समजा ऑलरेडी अननोन वगैरे आहेत, समजा हा टॉपिक वगैरे वाचून, म्हणजे फॉर एक्झाम्पल काय की वुमेनच्या रिलेटेड काही सोशल अनरेस्ट वगैरे असतील, समजा त्यांच्या रिलेटेड फिजिकल अब्यूज वगैरे असेल, त्यांच्या रिलेटेड जे काही इकॉनॉमिक क्रायसिस किंवा हेल्थ क्रायसिस वगैरे असतील, किंवा त्यांच्या मायग्रेशनचा इश्यू वगैरे असेल, म्हणजे रुरल टू अर्बन, अर्बन टू रुरल वगैरे अशा प्रकारचे. त्यानंतर जे काही सोशल स्ट्रक्चर वगैरे असतील, त्यांच्या रिलेटेड हेल्थच्या रिलेटेड ज्या काही गोष्टी वगैरे असतील, तर अशा प्रकारच्या ज्या काही गोष्टी आपल्याला सुरुवातीला माइंडमध्ये येतात, त्या सगळ्या त्याच्यानंतर काय करायचं, त्या सब डिव्हिजन, म्हणजे आपण जे पॉईंट समजा मेन्शन वगैरे करतो, त्याच्यामध्ये त्याला पॉईंट आउट करायचे. त्यानंतर ह्या टॉपिकच्या रिलेटेड काही तुम्हाला इथिकल क्वेश्चन्स किंवा डिबेट ज्या काही रिलेटेड वगैरे समजा आहेत, म्हणजे जे काही मॉरल आणि इथिकल ज्या गोष्टी तुम्हाला सुचतात, ठीक आहे, म्हणजे मॉरली आणि इथिकली समजा हा टॉपिक कशा प्रकारे इम्पॉर्टंट वगैरे आहे, म्हणजे प्रत्येक इंडिव्हिज्युअलची रिस्पॉन्सिबिलिटी आहे का, समजा इथिकल रिस्पॉन्सिबिलिटी किंवा मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी, जे काही वुमनचं स्टेटस वगैरे आहे ते सोसायटीमध्ये इलेव्हेट करण्यासाठी, म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं काय की फॅमिलीमधल्या मेंबरचं त्याच्यात काय कॉन्ट्रीब्युशन आहे. त्यानंतर जे काही पियर ग्रुप वगैरे आहे, समजा फॉर एक्झाम्पल एखादी वुमन वर्किंग वुमन वगैरे असेल, मग त्या ठिकाणी काय आहे की तिचं जे सेकंड एन्व्हायरमेंट जे येतं ना, समजा ज्या ठिकाणी ती मॅक्झिमम टाइम स्पेंड करते, तिचं ऑफिसचं एन्व्हायरमेंट वगैरे असेल. ठीक आहे, त्यानंतर तिथल्या कलिगची काही जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, समजा इथिकल रिस्पॉन्सिबिलिटी, त्या वुमेनचं स्टेटस जे आहे ते इलेव्हेट करण्याचं. ठीक आहे, त्यानंतर सोसायटीचं काय रिस्पॉन्सिबिलिटी आहे, त्यानंतर स्टेटची, त्यानंतर नेशनची, त्यानंतर ग्लोबल लेवलला अशा प्रकारच्या ज्या काही गोष्टी आहेत, त्यानंतर आपण काय करू शकतो, त्याला रिस्ट्रक्चर वगैरे करू शकतो अशा पॉईंट्सला. ठीक आहे,
त्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट समजा क्वेश्चन आपल्या डोक्यामध्ये काय यायला पाहिजे की हे जे याच्या रिलेटेड समजा वुमनच्या प्रोग्रेसच्या रिलेटेड काही इम्पॉर्टंट कोटेशन्स समजा जे काही फेमस पर्सनॅलिटीज वगैरे आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल रवींद्रनाथ टागोर असेल, महात्मा गांधी वगैरे असतील, नेल्सन मंडेला वगैरे असेल, ठीक आहे. तर जे काही इम्पॉर्टंट किंवा फिलॉसॉफर्स वगैरे असतील, फॉर एक्झाम्पल अरिस्टॉटल असेल, प्लॅटो असेल, समजा यांचे जे काही इम्पॉर्टंट कोटेशन्स वगैरे आहेत का, ठीक आहे. तर अशा प्रकारचे त्या गोष्टी सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी मेन्शन्स वगैरे करू शकता. त्यानंतर काही पास्टमध्ये समजा तुम्हाला इम्पॉर्टंट एक्झाम्पल्स वगैरे असे सापडलेले वगैरे आहेत का, जेणेकरून काय करेल की वुमनच्या रिलेटेड काही इनिशिएटिव्ह वगैरे घेतलेले आहेत म्हणजे रिसेंट पास्टमध्ये, ठीक आहे. म्हणजे आपण याच्यामध्ये काय करू शकतो, रिसेंटली वर्ल्ड वॉर पिरियड ज्यावेळेस संपलेला होता म्हणजे 1950s नंतर समजा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे काही इम्पॉर्टंट इनिशिएटिव्ह वगैरे असतील किंवा वर्ल्ड लेवलला काही इम्पॉर्टंट इनिशिएटिव्ह वगैरे असतील समजा ज्या ठिकाणी वुमनचं जे काही स्टेटस वगैरे आहे सोसायटीमधलं ते एलिव्हेट करण्यासाठी ह्या काही गोष्टी वगैरे किंवा जे काही इनिशिएटिव्ह वगैरे असतील तर ते हातामध्ये घेतले असेल. त्यानंतर की बेसिकली समजा हे जे काही इश्यू वगैरे आहे वुमनच्या रिलेटेड तर हे कशाने म्हणजे अफेक्ट होतं, म्हणजे फॉर एक्झाम्पल काय की इंडिव्हिज्युअलवर त्याचा काय परिणाम होतो, त्यानंतर कम्युनिटीजवर त्याचा काय परिणाम होतो, त्यानंतर एंटायर नेशनवर त्याचा काय परिणाम होतो, ठीक आहे. तर अशा प्रकारची गोष्टी तुमच्या लक्षात यायला पाहिजे. त्यानंतर ग्लोबल लेवलला अशा प्रकारचे काही एक्झाम्पल्स वगैरे आहेत का, त्यानंतर इंडियन लेवलला अशा प्रकारचे काही एक्झाम्पल्स वगैरे आहेत का ज्याचा काही इम्पॅक्ट वगैरे असेल, म्हणजे इंडिव्हिज्युअल म्हणा किंवा कम्युनिटीज लेवलला किंवा नॅशनल लेवलला अशा प्रकारचे जे आपण त्याचं जे कॉन्सिक्वेन्सेस वगैरे जे आपण आता बघितले तर ते इंडियन लेवलला आणि ग्लोबल लेवलला काही एक्झाम्पल्स तुमच्या माइंडमध्ये येतात का, ठीक आहे. तर अशा प्रकारचे सुद्धा तुम्ही काय करू शकता त्या ठिकाणी पॉईंट मेन्शन वगैरे करू शकता. म्हणजे हे आपण सगळं जे बघतोय हे कशाच्या रिलेटेड बघतोय, ब्रेन स्टॉर्मिंग करताना वेगवेगळे डायमेन्शन जे आपल्याला माइंडमध्ये यायला पाहिजे तर ते बघतोय, ठीक आहे आपण. त्यानंतर काही ऑप्टिमिस्टिक साईड समजा वुमनच्या रिलेटेड वगैरे आहे का, म्हणजे फॉर एक्झाम्पल इंडियामध्ये जर विचार केला, सगळ्या स्टेटचा जर विचार केला तर कम्पॅरेटिव्हली साऊथ इंडियामध्ये केरला म्हणा आणि नॉर्थ ईस्टर्न जे सगळे स्टेट वगैरे आहेत तर ह्या ठिकाणी काय आहे की वुमनची जी काही पोझिशन वगैरे आहे म्हणजे त्या ठिकाणी मॅट्रिआर्कल सोसायटीज आहेत, ठीक आहे. म्हणजे वुमनचं जे काही सोसायटीमध्ये स्थान वगैरे किंवा त्यांचा जो डॉमिनन्स वगैरे तर तो ॲज कम्पॅरेटिव्हली मेन जो आहे तर तो जास्त आहे, ठीक आहे. म्हणजे नॉर्थ ईस्टर्न स्टेटमध्ये अशा ठिकाणी तर काही काही असे रिच्युअल्स वगैरे आहेत तर त्या ठिकाणी समजा जनरली ऑल ओव्हर इंडियामध्ये कसं होतं की लग्न झाल्यानंतर ती जी वधू असते, ठीक आहे, तर तिला काय करावं लागतं की तिच्या हस्बंडच्या घरी त्या ठिकाणी यावं लागतं, त्या ठिकाणी सेटल वगैरे व्हावं लागतं. पण नॉर्थ ईस्टर्न स्टेटमध्ये काही काही असे स्टेट वगैरे त्या ठिकाणी याच्या अपोजिट प्रॅक्टिस आहे, म्हणजे तो जो हस्बंड आहे तर त्याला त्या फिमेलच्या घरी येऊन राहावं लागतं, ठीक आहे. म्हणजे अशा प्रकारचे म्हणजे त्या माणसावर किंवा त्या हस्बंडवर त्याचे सायकोलॉजिकल इम्पॅक्ट्स वगैरे म्हणा किंवा ते काही जे काही इथिकल किंवा इमोशनल वगैरे जे काही इम्पॅक्ट्स वगैरे अशा प्रकारचे तुमच्या माइंडमध्ये काही एक्झाम्पल्स वगैरे येतात का, तर ते सुद्धा आपण काय बघू शकतो की हे सोसायटीचं जे काही प्रोग्रेसिव्हनेस आहे समजा म्हणजे केरला म्हणा किंवा नॉर्थ ईस्टर्न स्टेट वगैरे म्हणा तर इंडियामध्ये अशा प्रकारचे जे काही कॉन्ट्रास्टिंग सिच्युएशन वगैरे ते आपल्याला बघायला मिळते. तर अशा प्रकारचे सुद्धा तुम्ही काय करू शकता, ब्रेन स्टॉर्मिंग करताना जे कॉन्ट्रास्टिंग एक्झाम्पल तुम्हाला सापडलेले वगैरे तर तुम्ही त्या ठिकाणी प्रोव्हाइड वगैरे करू शकता, ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आपला इम्पॉर्टंट पॉईंट आहे तो ब्रेन स्टॉर्मिंग करताना तुम्हाला याच्या रिलेटेड जे काही फॉर एक्झाम्पल जर एम्सिपेशन किंवा त्याचं जर एम्पॉवरमेंट वगैरे केली तर त्याचा इम्पॅक्ट ऍक्च्युली कसा होतो, म्हणजे फॉर एक्झाम्पल काय की ओव्हरऑल पॉप्युलेशनमध्ये ते काय करतात ऍक्च्युली इन अन ॲव्हरेज 50% त्यांचं कॉन्ट्रीब्युशन वगैरे आहे. मग ह्या 50% कॉन्ट्रीब्युशनमध्ये इकॉनॉमीमध्ये आपण ते कसं कॉन्ट्रीब्युट करू शकतो, त्याच्यानंतर त्याच्या रिलेटेड सोसायटी किंवा कम्युनिटीची सस्टेनेबल डेव्हलपमेंट किंवा इकॉनॉमिक ग्रोथ वगैरे तर ती कशी अचीव्ह वगैरे करू शकतो, ह्या प्रकारे जे काही डायमेन्शन्स वगैरे येतात तर ते आपण ब्रेन स्टॉर्मिंग करताना हे डायमेन्शन्स आपण पुट करू शकतो, ठीक आहे. म्हणजे जनरल तुम्हाला काय सांगितलं 10 ते 12 ह्या ठिकाणी डिफरंट वेज वगैरे जे आहेत म्हणजे कॉन्ट्रास्टिंग एक्झाम्पल सापडणं, त्याच्या रिलेटेड तुम्हाला ते कीवर्ड्स आयडेंटिफाय करणं, त्याचं एक्सप्लेनेशन वगैरे करणं, ठीक आहे. नॅशनल लेवलला, ग्लोबल लेवलला, स्टेट लेवलला किंवा इंडियाच्या लेवलला काही निगेटिव्ह एक्झाम्पल सापडतात का किंवा काही पॉझिटिव्ह एक्झाम्पल्स वगैरे आहेत का. त्यानंतर सोसायटीमध्ये समजा त्याचा इम्पॅक्ट वगैरे कसा होतो, समजा ते जर इंडिव्हिज्युअल फॅक्टर आपण कन्सिडर वगैरे केले त्यानंतर वुमेनवर त्याचा पर्टिक्युलरली त्याचा इम्पॅक्ट वगैरे कसा होतो. त्यानंतर अपोजिट जो याचा एलिमेंट आहे वुमनच्या अपोजिट एलिमेंट सोसायटीमध्ये काय आहे की मेन आहे तर त्यांचं स्टेटस समजा सोसायटीमध्ये काय आहे, त्यानंतर डिफरंट त्याच्या रिलेटेड मेथड्स वगैरे काय. तर अशा प्रकारचे जे काही सगळे पॉईंट्स याच्यामध्ये येतात तर हे ब्रेन स्टॉर्मिंग करताना या ठिकाणी मेन्शन करायचे, ठीक आहे. आता हे ब्रेन स्टॉर्मिंग केल्यानंतर तुम्हाला काय म्हणलं की प्रायोरिटी त्याला प्रोव्हाइड करायची आणि तुम्ही त्या ठिकाणी काय करू शकता
मेन बॉडी पार्टमध्ये की डायमेन्शन्स त्या ठिकाणी प्रोव्हाइड करू शकतात. ठीक आहे. तर बेसिकली जर मेन बॉडी पार्टचा जर विचार केला म्हणजे ओव्हरऑल जर एसेचा विचार केला तर आपल्याला या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की एक लिमिट प्रोव्हाइड केलेली आहे. म्हणजे इन बिटवीन 1000 to 1200 वर्ड्स तुम्हाला त्या ठिकाणी एसे तुमचा कम्प्लीट करायचा सिंगल एसे. ठीक आहे. सेक्शन ए मधला आणि सिमिलरली सेक्शन बी मधला. तर काल आपण इंट्रोडक्शन आणि कन्क्लुजनचं त्या ठिकाणी बघितलं तर मॅक्झिमम तुम्ही 120 to 150 वर्ड्स मध्ये हे तुमचं इंट्रोडक्शन आणि कन्क्लुजन म्हणजे इंडिव्हिज्युअली. ठीक आहे. असे मिळून किती वर्ड्स होतात म्हणजे 250 to 300 वर्ड्स होतात. तर उरलेला जो पार्ट आहे समजा मेन बॉडी पार्टचा, ठीक आहे, तर त्या ठिकाणी किती वर्ड्स येतात 800 ते 900 वर्ड्स तुम्ही या ठिकाणी मेन बॉडी पार्टसाठी डिवोट करायचे. ठीक आहे. लक्षात आलं तुम्हाला. म्हणजे एवढा मोठा सिग्निफिकन्स ह्या मेन बॉडी पार्टचा आहे. आणि ह्या मेन बॉडी पार्टमध्ये तुम्ही काय करू करता माहितीये का, म्हणजे जनरली स्टुडंट वगैरे काय करत असतात किंवा एक्झामिनर ह्या मेन बॉडी पार्टनं ते काय त्यांच्यासाठी जे काही की ॲट्रिब्यूट्स वगैरे स्टुडंटच्या पर्स्पेक्टिव्हनं ते काय कलेक्ट करत असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही जे या ठिकाणी आर्ग्युमेंट्स किंवा काउंटर आर्ग्युमेंट्स किंवा जे काही प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन वगैरे प्रोव्हाइड करत असतात तर त्याच्यावरनं ते काय करत असतात की तुमची जी काही स्किल आहे, रायटिंग स्किल म्हणा, तुमची थिंकिंग ॲबिलिटी वगैरे म्हणा, तुम्ही किती वेगवेगळ्या पद्धतीने थिंक वगैरे करू शकता, डायव्हर्सिटी तुम्ही किती कशा वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्यामध्ये आणू शकता, त्यानंतर लोकल लेवलचं तुम्ही किती विचार त्याच्यामध्ये करता किंवा फक्त एकच डायमेन्शन त्याच्यामध्ये नॅशनल लेवलचं तेच हॉरिझॉन्टल डायमेन्शन डिस्कस वगैरे करताय किंवा व्हर्टिकल डायमेन्शन सुद्धा त्याच्यामध्ये येतात. म्हणजे लोकल लेवल असेल, डिस्ट्रिक्ट लेवल असेल, स्टेट लेवल असेल, ठीक आहे, नॅशनल लेवल असेल किंवा ग्लोबल लेवलला जे डायमेन्शन्स वगैरे असतील तर अशा प्रकारचे. ठीक आहे. तर ही काय करते की डायव्हर्सिटी तुमच्या डायमेन्शन्समध्ये तर ते चेक करण्याचं काम हे बेसिकली कशामधनं करत असतात की जो मेन बॉडी पार्ट आहे आपल्या एसेचा त्याच्यामधनं करत असतात. ठीक आहे. त्यानंतर एक आर्ग्युमेंट तुम्ही प्रोव्हाइड केल्यानंतर दुसऱ्या आर्ग्युमेंटमध्ये कसं लॉजिकली प्रोग्रेस वगैरे करता तर हे सगळं जे आहेत ना आपण हे येणाऱ्या नेक्स्ट पॉईंटमध्ये आपण बघणार आहोत. तर बेसिकली जर ट्रॅडिशनल अप्रोच जर बघितला समजा म्हणजे सुरुवातीला मागच्या 5 ते 10 वर्षामध्ये जर एसे लिहिण्याचा जर अप्रोच वगैरे बघितला तर त्याच्यामध्ये जनरली कसं होतं की एखादा तुम्हाला जर एसेचा टॉपिक वगैरे दिलेला आहे त्या ठिकाणी काय करायचं असतं माहिती का, म्हणजे सुरुवातीला जे स्टुडंट वगैरे होते ते त्यांचं एसे रायटिंगची जी काही हॅबिट किंवा ॲबिलिटी होती ती कशी लिहायची की सुरुवातीला ह्या टॉपिकमधनं ते काय करायचे की जे काही प्रॉब्लेम्स वगैरे आहेत एस टॉपिकमधनं ते आयडेंटिफाय करायचे सगळे प्रॉब्लेम्स. ठीक आहे. आता हे प्रॉब्लेम्स आयडेंटिफाय केल्यानंतर ते काय करायचे की ते प्रॉब्लेम्स एलॅबोरेट करायचे. ठीक आहे. त्याला एक्झाम्पल्सनं सबस्टॅन्शिएट करायचे. त्यानंतर रिपोर्ट्स वगैरे असतील काही गव्हर्नमेंटचे म्हणा किंवा इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स वगैरे असतील तर त्याच्या रिलेटेड जे काही रिपोर्ट्स वगैरे असतील तर त्यांना ह्या रिपोर्ट्सनं सबस्टॅन्शिएशन प्रोव्हाइड करायचे. ठीक आहे. आता हे प्रॉब्लेमचं एलॅबोरेशन केल्यानंतर काय करायचं, आता प्रॉब्लेम म्हटल्यानंतर काय की सोल्युशन सुद्धा असले पाहिजे. मग याला काउंटर पॉईंट म्हणून ह्या प्रॉब्लेमला ते काय करतात की डिफरंट सोल्युशन्स प्रोव्हाइड करतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल की वेगवेगळ्या सेक्टरमध्ये कशा प्रकारे हे जे प्रॉब्लेम्स वगैरे आयडेंटिफाय वगैरे केलेले आहेत तर त्याला ओव्हरकम केलं जातं. त्यानंतर इंडियाची स्पेसिफिक सिच्युएशन त्या ठिकाणी डिस्कस केली जाते. त्यानंतर ग्लोबल लेवलला जे काही प्रॉब्लेम्स वगैरे आहेत त्याच्या रिलेटेड काही इनोव्हेटिव्ह सोल्युशन्स वगैरे काही ऍप्लिकेबल आहेत का किंवा केस स्टडीज वगैरे आहेत का. ठीक आहे. तर अशा प्रकारचं. आणि त्यानंतर फ्युचरिस्टिक त्याच्यामध्ये विजन प्रोव्हाइड केलं जातं. म्हणजे कंटेम्पररीचा रिलेव्हन्स देऊन त्याच्यानंतर त्याला काय करायचं की ऑप्टिमिस्टिक तुमची जी काही वे ऑफ रायटिंग आहे, ठीक आहे, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो की पॉझिटिव्ह वे ऑफ रायटिंग, तर ही काय करायची त्या ठिकाणी फ्युचरिस्टिक विजन. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर इंडियाला म्हणजे अशा ठिकाणी असं जर हा टॉपिक जर कन्सिडर केला मग जर त्या ठिकाणी मग काय लिहायचे माहिती आहे का ऑप्टिमिस्टिक वेमध्ये की जर भारताला 2047 पर्यंत डेव्हलप्ड कंट्री ही जर स्टेटस अचीव्ह वगैरे करायचं असेल तर वुमनचं त्याच्यामध्ये जे काही स्थान वगैरे येतात ते ऑटोमॅटिकली ते इम्प्रूव्ह करावं लागतं. ठीक आहे. तर अशा प्रकारचे जे काय सुरुवातीला काय होतं हे ट्रॅडिशनल अप्रोच होता. पण हा जो ट्रॅडिशनल अप्रोच जो आहे तर बेसिकली हा 4 ते 5 वर्षापूर्वी कामी यायचा. पण आता सध्या काय झालेलं आहे की एक्झामचा जो काही ट्रेंड वगैरे आहे किंवा जे टॉपिक वगैरे ज्याच्यामध्ये विचारले जातात म्हणजे बेसिकली काय होतं की फिलॉसॉफिकल टॉपिक तुम्हाला विचारतात आणि हे फिलॉसॉफिकल टॉपिकचं डिकन्स्ट्रक्शन किंवा त्याचं डिकोडिंग तुम्हाला करावं लागतं. ठीक आहे. तर याच्यामध्ये बेसिकली काय केलं जातं की डिफरंट कोटेशन वगैरे असतील किंवा डिफरंट फिलॉसॉफिकचे पर्स्पेक्टिव्ह वगैरे असतील. ठीक आहे. तर अशा जो प्रमाणामध्ये म्हणजे व्हॅल्यू ॲडिशन जे तर या ठिकाणी तुम्हाला डिपेंडिंग अपॉन जे काही टॉपिक समजा विचारलेले वगैरे आहेत फिलॉसॉफिकल टॉपिक तर त्याच्या रिलेटेड तुम्हाला करायचं असतं. ठीक आहे. म्हणजे हा जो ट्रेंड आहे सुरुवातीला म्हणजे 5 ते 10 वर्षापूर्वी जो यूज केला जाता तर सध्या तो रिलेव्हंट नाहीये. म्हणजे काही प्रमाणामध्ये रिलेव्हंट आहे. याचा बेस वापरून अशा प्रकारचे जे काही एसे वगैरे तर ते आपण त्या ठिकाणी स्टार्ट वगैरे करू शकतो. लक्षात आलं तुम्हाला या ठिकाणी. आता आपण याच्यामध्ये काय करणार आहोत माहितीये का
की जे काही वेगवेगळे डायमेन्शन्स आपल्याला ह्या मेन बॉडी पार्टमध्ये इन्क्लूड करायचे आहेत, तर त्या डायमेन्शनच्या रिलेटेड म्हणजे कोणकोणत्या वेगवेगळ्या अप्रोचनं आपण ते डायमेन्शन्सचं बिल्डअप वगैरे करू शकतो, आपण ते आता वेगवेगळ्या पॉईंटमधनं बघणार आहोत. आता जनरल काही समजा परसेप्शन्स वगैरे आहेत, म्हणजे जनरली स्टुडंट्स काय करतात की जे 5-6 समजा जे काही अप्रोचेस वगैरे आहेत, तर त्या अप्रोचेसचा यूज करून किंवा त्यांचं कॉम्बिनेशन्स वगैरे करून काय करतात माहिती आहे का, की मेन बॉडी पार्टमध्ये डायमेन्शन्स वगैरे लिहित असतात. ठीक आहे, तर पहिला आपला जो कंपोनंट पार्ट आहे त्याला आपण काय म्हणूया की टेम्पोरल आस्पेक्ट. टेम्पोरल, ठीक आहे. तर बेसिकली ह्या टेम्पोरल आस्पेक्टमध्ये काय केलं जातं, जे काही समजा इव्होल्युशन आहे, म्हणजे तुम्हाला मी सांगितलं मागं की क्रोनॉलॉजिकल ऑर्डरमध्ये जे तुम्हाला जे इव्होल्युशन आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल काय की त्याची हिस्ट्री काय आहे, म्हणजे पास्ट त्याचं कसं होतं, त्यानंतर प्रेझेंट कसं आहे आणि त्यानंतर फ्युचर कसं असणार आहे, समजा ह्या पद्धतीचे जे काही डायमेन्शन समजा एखाद्या एसेमध्ये डिस्कस केले जातात त्याला काय म्हणतात की टेम्पोरल आस्पेक्ट असं म्हणतात. ठीक आहे, आता हे डिटेलमध्ये आपण काय करणार आहोत की ह्या एसेला सगळे जे डायमेन्शन्स आहेत ते आपण ऍप्लिकेबल करून बघणार आहोत, जेणेकरून तुम्हाला एक क्लिअर अंडरस्टँडिंग किंवा एक रोड मॅप तुमचे जे काही डाऊट्स वगैरे असतील ते त्याच्यामधनं क्लिअर होतील. आता बेसिकली अशा प्रकारचे जे काही डायमेन्शन्स वगैरे आहेत, तर ते स्पेसिफिकली जे काही एसे टॉपिक UPSC मध्ये विचारले गेलेले होते. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय की तुम्हाला सांगितलं 2016 मध्ये एक टॉपिक विचारण्यात आला होता की वॉटर डिस्प्यूट्स बिटवीन स्टेट्स इन फेडरल इंडिया. सॉरी, तर हा जो टॉपिक आहे वॉटर डिस्प्यूटचा, तर अशा प्रकारचे जे काही टॉपिक्स वगैरे तर त्या ठिकाणी आपण काय करू शकतो, डायरेक्टली हे जे टेम्पोरल आस्पेक्ट्स या ठिकाणी प्रोव्हाइड केलेले आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय की वॉटर डिस्प्यूटच्या रिलेटेड जी काही टोटल हिस्ट्री वगैरे आहे, म्हणजे एन्शियंट टाइमपासून तर कंटेम्पररी टाइमपर्यंत, ठीक आहे, मेडिवल टाइमपर्यंत जी काही तुम्हाला हिस्ट्री वगैरे त्याच्या रिलेटेड सापडते ते सगळे डायमेन्शन त्या ठिकाणी प्रोव्हाइड करायचे. त्यानंतर प्रेझेंटमध्ये समजा ह्या वॉटर डिस्प्यूट रिलेटेड ज्या काही गोष्टी वगैरे तुम्हाला समजा ऐकण्यामध्ये कंटेम्पररी रिलेमस त्याचा काय आणि फ्युचरमध्ये समजा काय असणार आहे, ठीक आहे, याच्यानंतर होणारे जे काही प्रॉब्लेम्स वगैरे फ्युचरमध्ये कशा प्रकारे कोणते प्रॉब्लेम्स वगैरे याच्यामध्ये येऊ शकतात किंवा त्याला कसं ओव्हरकम वगैरे करायचं, जे काही डायमेन्शन्स वगैरे येतात ते हे पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचरमध्ये जे काही टेम्पोरल डायमेन्शन्स वगैरे यूज करून अशा प्रकारचे जे काही टॉपिक वगैरे होतं त्या ठिकाणी तुम्ही त्याला अप्रोच वगैरे करू शकता. त्यानंतर सिमिलरली जो सेकंड टॉपिक होता द ग्लोबल ऑर्डर पॉलिटिकल ऑर इकॉनॉमिक, हा जो एसे टॉपिक होता याला सुद्धा तुम्ही काय करू शकता, जो टेम्पोरल अप्रोच आहे, तर अशा प्रकारच्या एसे टॉपिकला हा टेम्पोरल अप्रोच अप्लाय करून तुम्ही काय करू शकत होता की ते जो एसे आहे तर तो व्यवस्थितरित्या त्याला डायमेन्शन त्याचे बिल्डअप करू शकत होता. त्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट अप्रोच आहे की जे काही डिफरंट अँगल्स आहेत, म्हणजे डिफरंट वॉक्स ऑफ लाईफ मधले जे काही अँगल्स वगैरे आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल काय की इंडिव्हिज्युअल वगैरे असेल, फॅमिली वगैरे असेल, त्यानंतर वर्क प्लेस रिलेटेड असेल, सोसायटी असेल, ठीक आहे, त्यानंतर कम्युनिटी वगैरे असेल, सोसायटी किंवा कम्युनिटी एकच, त्यानंतर नेशन्स वगैरे असेल किंवा वर्ल्ड लेवलला किंवा ग्लोबल लेवलला, ठीक आहे. तर अशा प्रकारचे जे काही डायमेन्शन्स वगैरे आहेत तर हे डिफरंट वॉक्स ऑफ लाईफ मधले डायमेन्शन्स वगैरे आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर हा आपण एखादा एसे टॉपिक जर कन्सिडर केला विथ ग्रेटर पॉवर कम्स ग्रेटर रिस्पॉन्सिबिलिटी, तर मग अशा प्रकारचे जे काही टॉपिक्स वगैरे होते, तर हा जो आपला डिफरंट वॉक्स ऑफ लाईफ मधला जो काही अप्रोच वगैरे आहे किंवा जो आस्पेक्ट्स आहे, म्हणजे त्याच्यामध्ये सुरुवातीला काय करायचं की काय म्हणू आपण त्याला इंडिव्हिज्युअल पर्स्पेक्टिव्हनं हे डायमेन्शन्स कसे डिस्कस करू शकतो आपण. समजा की इंडिव्हिज्युअल लेवलला समजा जर पॉवर वगैरे आहे तर ती पॉवर आणि रिस्पॉन्सिबिलिटी मधलं जे काही कोरिलेशन वगैरे तर ते सिमिलरली आपण काय म्हणू शकतो, समजा वर्क प्लेस वगैरे म्हणा किंवा फॅमिली मधलं वगैरे म्हणा, त्यानंतर वर्ल्ड लेवलला किंवा ग्लोबल लेवलला हे जे काही को इंटर रिलेशन आहे पॉवर आणि रिस्पॉन्सिबिलिटी मधलं त्या ठिकाणी आपण डिस्कस करू शकतो. त्यानंतर तिसरा अप्रोच आपल्याला सांगितलेला आहे प्रॉब्लेम आणि सोल्युशन्स, किंवा त्यालाच आपण काय म्हणतो डिबेटिंग फॉर अँड अगेन्स्ट, ठीक आहे. तर याच्यामध्ये काय केलं जातं की जे काही समजा सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं की जो ट्रॅडिशनल अप्रोच वगैरे होता, तर हा जो काही प्रॉब्लेम आणि सोल्युशनचा अप्रोच होता तो ट्रॅडिशनल अप्रोच होता. तर त्या पद्धतीने सुद्धा आपण काय करू शकतो माहिती आहे का की आपल्या एसे जे डायमेन्शन्स आहेत ते त्या ठिकाणी बिल्ड वगैरे करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट अप्रोच आहे सेक्टोरल अप्रोच. आता बेसिकली ह्या सेक्टोरल अप्रोच मध्ये सुद्धा काय की दोन ठिकाणी याचं डिव्हिजन होतं. एकतर काय की हॉरिझॉन्टल डायमेन्शन्स आणि दुसरं काय की व्हर्टिकल डायमेन्शन्स, ठीक आहे. तर हे जे सगळे समजा आता कधी कधी स्टुडंट्स वगैरे काय करतात की हॉरिझॉन्टल डायमेन्शन डिस्कस करताना, म्हणजे फॉर एक्झाम्पल सोशल डायमेन्शन जर घेतला, त्यानंतर पॉलिटिकल आणि इकॉनॉमिक, आता हे 3 डायमेन्शन्स आपण काय करूया एक एक्झाम्पल म्हणून बघूया. तर हे झाले काय झाले हॉरिझॉन्टल डायमेन्शन झाले. तर स्टुडंट काय करतात माहिती आहे का की व्हर्टिकल डायमेन्शन मध्ये जर सोशल डायमेन्शन वगैरे घेतला
तर याच्या रिलेटेड जे काही समजा इंडियन सोसायटी असेल, त्यानंतर ग्लोबल लेवलला वगैरे असेल किंवा लोकल लेवलला वगैरे समजा ज्या काही गोष्टी वगैरे असेल, तर हे जे डायमेन्शन्स आपण सोशलमध्ये ज्यावेळेस डिस्कस करतो त्याला काय म्हणतात, व्हर्टिकल डायमेन्शन डिस्कशन असं म्हणतात. आणि हॉरिझॉन्टल म्हणजे काय, की ज्यावेळेस आपण वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह बघतो, म्हणजे सोशल असेल, पॉलिटिकल असेल, इकॉनॉमिक असेल, टेक्नॉलॉजिकल वगैरे असेल, तर असे जे डायमेन्शन्स आपण ज्या ठिकाणी डिस्कस वगैरे करतो त्याला काय म्हणतात, की सेक्टरल अप्रोच म्हणतात. ठीक आहे, लक्षात आलं तुम्हाला. आता त्यानंतर आपण काय करणार आहोत, की हा जो आपला टॉपिक आहे, तर ह्या टॉपिकच्या रिलेटेड जे काय आपण आता जे डायमेन्शन्स वगैरे डिस्कस वगैरे केले किंवा जे काही डिफरंट अप्रोचेस वगैरे आपण प्रोव्हाइड वगैरे केलेले आहे, तर ते कशा प्रकारे ऍप्लिकेबल ठरू शकतात आपण ते बघूया. ठीक आहे, तर पहिला आपला इम्पॉर्टंट डायमेन्शन आहे टेम्पोरल डायमेन्शन्स. टेम्पोरल, तर ह्या टेम्पोरल मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर. ठीक आहे, तर पास्ट डिस्कस करताना हा जो रिलेव्हंट टॉपिक आहे, आय मेजर द प्रोग्रेस ऑफ कम्युनिटी बाय द डिग्री ऑफ प्रोग्रेस विच वुमन हॅव अचीव. तर बेसिकली याच्यामध्ये काय केलं जातं, म्हणजे फॉर एक्झाम्पल, तर बेसिकली याच्यामध्ये काय केलं जातं, ज्यावेळेस आपण टेम्पोरल डायमेन्शन डिस्कस करतो ना, तर फॉर एक्झाम्पल हा जर आपण एसे कन्सिडर केला, तर या ठिकाणी पास्टचा जर विचार केला तर ज्या काही हिस्टॉरिकल मुवमेंट्स वगैरे आहेत, म्हणजे वुमेनच्या राईटच्या रिलेटेड जे काही हिस्टॉरिकल मुवमेंट्स वगैरे आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल काय की प्री इंडिपेंडन्स टाइममध्ये त्याच्या रिलेटेड होणारे समजा ज्या काही ॲट्रॉसिटीज वगैरे आहेत, किंवा त्याच्या आधी गेल्यानंतर समजा एन्शियंट टाइम्समध्ये काही एक्झाम्पल्स वगैरे सापडतात का, म्हणजे फॉर एक्झाम्पल वैदिक काळामध्ये वुमेनची सिच्युएशन वगैरे कशी होती, किंवा पोस्ट वैदिक काळामध्ये किंवा प्री वैदिक टाइममध्ये वुमेनची कंडिशन्स वगैरे कशी होती. ठीक आहे, तर अशा प्रकारचे डायमेन्शन्स तुम्ही काय करू शकता, पास्टमध्ये मेन्शन करू शकता. त्यानंतर रिसेंट पास्टचा जर विचार केला तर हिस्टॉरिकल मुवमेंट्स वगैरे ज्या झालेल्या आहेत समजा वर्ल्डमध्ये, फॉर एक्झाम्पल काय की जी काही रेशियल डिस्क्रिमिनेशनच्या अगेन्स्ट जी काही मुवमेंट वगैरे होती समजा आफ्रिकेमध्ये म्हणा किंवा USA वगैरे म्हणा, तर त्या ठिकाणी रोजा पार्क वगैरे समजा जे काही इम्पॉर्टंट समजा वुमेन्स वगैरे असतील. ठीक आहे, इंडियाचा जर विचार वगैरे केला तर सोशल रिफॉर्मर्स सावित्रीबाई फुले वगैरे असतील, असे जे काही इम्पॉर्टंट सोशल रिफॉर्मर्स वगैरे असेल वुमनच्या रिलेटेड, त्यांची सिच्युएशन वगैरे कशी होती, त्यांच्या रिलेटेड ज्या काही वुमनच्या राईटच्या रिलेटेड ज्या काही मुवमेंट्स वगैरे होत्या, म्हणजे फॉर एक्झाम्पल काय त्यांना मिळणारा समजा जे मतदानाचा अधिकार वगैरे असेल. ठीक आहे, त्यानंतर त्यांनी काही सिग्निफिकंट माइलस्टोन त्याच्यामध्ये काही अचीव वगैरे केले असेल का, विथ रिस्पेक्ट टू समजा एज्युकेशनच्या रिलेटेड असेल. ठीक आहे, किंवा राईट टू वोटच्या वगैरे रिलेटेड असेल, किंवा जे काही फिलॉसॉफिकल पर्स्पेक्टिव्ह वगैरे असतील समजा. ठीक आहे, तर अशा प्रकारच्या ज्या काही गोष्टी वगैरे येतील तर ह्या आपण कशामध्ये इन्क्लूड करायच्या आहेत, तर ह्या पास्टचा जो पार्ट आहे टेम्पोरल डायमेन्शन मधला त्याच्यामध्ये आपण इन्क्लूड करू शकतो. त्यानंतर प्रेझेंटचा जर विचार केला या टेम्पोरल डायमेन्शन मध्ये, तर जे काही करंट स्टॅटिस्टिक्स वगैरे आहेत किंवा जे काही करंट डेव्हलपमेंट वगैरे आहे, वुमेनचं जे काही पार्टिसिपेशन आहे वर्कफोर्समध्ये म्हणा, किंवा पॉलिटिकल त्यांचं रिप्रेझेंटेशन वगैरे म्हणा, किंवा हेल्थ केअर किंवा एज्युकेशनच्या रिलेटेड ज्या काही समजा गोष्टी वगैरे आपल्याला माहिती आहेत, तर ते आपण त्याच्यामध्ये पुट्स करू शकतो. त्याच्यानंतर त्याच्या रिलेटेड काही जेंडरच्या रिलेटेड, जेंडर इनइक्वलिटीच्या रिलेटेड जे काही रिपोर्ट्स वगैरे असतील किंवा इम्पॉर्टंट इंडिकेटर्स वगैरे असतील. ठीक आहे, तर ते सुद्धा आपण ह्या प्रेझेंट कंपोनंटमध्ये त्याच्यामध्ये समावेश करू शकतो. त्यानंतर फ्युचरच्या पर्स्पेक्टिव्हने समजा जर हा आपण टॉपिक डिस्कस करायचं म्हणलं, तर युनायटेड नेशन सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स वगैरे आहेत, त्याच्या रिलेटेड 2030 मध्ये आपल्याला जे अचीव वगैरे करायचे आहेत, तर हे काय झालं फ्युचरिस्टिक पर्स्पेक्टिव्ह झालं. किंवा इंडियाला जे 2047 पर्यंत डेव्हलप्ड कंट्री वगैरे बनायचं आहे, तर वुमनची पोझिशन वगैरे किंवा वुमनचे राईट्स वगैरे, त्यानंतर इव्होल्युशन्स वगैरे कसं झालेलं असणार आहे. ठीक आहे, त्यानंतर त्यांना फ्युचर पॉलिसीज कोणकोणत्या वगैरे असतील ज्या वुमेनच्या प्रोग्रेसच्या रिलेटेड वगैरे असतील, तर अशा प्रकारचे जे काही सगळे डायमेन्शन्स वगैरे असतील समजा हे टेम्पोरल आस्पेक्ट्सना आपण ह्या पर्टिक्युलर ह्या टॉपिकच्या रिलेटेड आपण डिस्कस वगैरे करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट जो आपला अप्रोच आहे की फ्रॉम डिफरंट वॉक्स ऑफ लाईफ, म्हणजे बेसिकली याच्यामध्ये काय की इंडिव्हिज्युअल, फॅमिली, वर्क प्लेस, सोसायटी, नेशन, वर्ल्ड किंवा ग्लोबल लेवल. ठीक आहे, तर अशा प्रकारचे सुद्धा आपण काय करू शकतो डायमेन्शन्स या ठिकाणी डिस्कस करू शकतो. आता इंडिव्हिज्युअल लेवलचा जर विचार केला पर्टिक्युलरली ह्या एसेच्या पर्स्पेक्टिव्ह, तर वुमनचं जे काही एम्पॉवरमेंट वगैरे आहे, म्हणजे त्यांची पर्सनल ग्रोथ वगैरे म्हणा, किंवा सेल्फ एस्टीम वगैरे म्हणा, किंवा त्यांच्या माइंडमध्ये कोणकोणते थॉट्स वगैरे त्याच्या रिलेटेड येतील, किंवा ज्या काही सेल्फ ऑपॉर्च्युनिटीज किंवा इंडिव्हिज्युअल ऑपॉर्च्युनिटीज त्याच्यामध्ये लाईफच्या रिलेटेड वगैरे असतील, तर हे सगळे डायमेन्शन्स आपण कशामध्ये डिस्कस करणार की इंडिव्हिज्युअल कंपोनंट पार्टमध्ये. त्यानंतर परत फॅमिलीचा हा जर कंपोनंट पार्ट वगैरे घेतला, तर बेसिकली समजा जे काही वुमनचं जे काही प्रोग्रेस वगैरे आहे, तर ओव्हरऑल हे फॅमिलीच्या हेल्थसाठी किंवा प्रोग्रेससाठी हे कसं कारणीभूत ठरतात. ठीक आहे,
म्हणजे मराठीमध्ये एक म्हण आहे बघा, मुलगी शिकली प्रगती झाली. ठीक आहे, तर अशा प्रकारच्या ज्या काही गोष्टी वगैरे आपल्याला आहेत, तर बेसिकली आपण हे कशाच्या अंतर्गत लिहू शकतो, जे काही ब्रॉड वुमनचा प्रोग्रेस झाल्यानंतर फॅमिलीवर त्याचा कसा इम्पॅक्ट वगैरे होणार आहे, म्हणजे ओव्हरऑल इम्पॅक्ट हेल्थच्या पर्स्पेक्टिव्हनं म्हणा, एज्युकेशनच्या पर्स्पेक्टिव्हनं वगैरे म्हणा, इकॉनॉमिक स्टॅबिलिटीच्या पर्स्पेक्टिव्हनं वगैरे म्हणा. ठीक आहे, तर अशा प्रकारचे जे काही डिटेल इन्फॉर्मेशन वगैरे तर ते आपण कशाच्या अंतर्गत डिस्कस करतो, की फॅमिलीच्या अंतर्गत डिस्कस करतो. त्यानंतर वर्क प्लेसचा जर वगैरे विचार केला तर या ठिकाणी काय होतं, की ज्यावेळेस वुमेन त्याचं प्रायमरी स्पेस सोडून दुसऱ्या स्पेसमध्ये जाते, म्हणजे फॉर एक्झाम्पल वर्क प्लेसवर, तर ही काय करत असते, की मोस्ट ऑफ द सिग्निफिकंट टाइम त्यांच्या लाईफमधला आहे तर वर्क प्लेसमध्ये त्या ठिकाणी ती स्पेंड करत असते. तर अशा प्रकारे जे काही इश्यू वगैरे आहेत वर्क प्लेसच्या रिलेटेड, म्हणजे फॉर एक्झाम्पल जेंडर इनइक्वलिटीच्या रिलेटेड इश्यू वगैरे असतील, किंवा जी काही ग्लास सिलिंगची काही कन्सेप्शन आहे. ठीक आहे, ग्लास सिलिंग ज्याच्यामध्ये पर्टिक्युलर एका हायर ऑथॉरिटीच्या वर किंवा हायर मॅनेजमेंटच्या वर वुमेनचं जे काही प्रोग्रेस वगैरे तर ते रेस्ट्रिक्टेड होऊन जातं. तर अशा प्रकारच्या जे काही कन्सेप्शन्स वगैरे आहेत, किंवा इक्वल पे म्हणा, इक्वल वर्कसाठी इक्वल पे वगैरे म्हणा, त्याच्या रिलेटेड काय की डिफरंट कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स वगैरे त्या ठिकाणी काय काय आहेत, किंवा लिडरशिपच्या रिलेटेड जे काही एक्झाम्पल्स वगैरे आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल इंदिरा नूई वगैरे असेल, किंवा इंदिरा गांधी वगैरे असतील, किंवा अदर ग्लोबल लेवलला ज्या काही समजा जे प्रिव्हियस जे काही इम्पॉर्टंट ऑर्गनायझेशन, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड वगैरे असेल, तर त्या ठिकाणी इंडियन ओरिजिनची एक लेडी होती गीता, आता एक्झॅक्टली तिचं मला टोटल पूर्ण नाव आठवत नाही, पण अशा प्रकारचे जे काही समजा लिडरशिप लेवलला काही वुमेन्स वगैरे आहेत का. त्यानंतर वर्क प्लेसवर त्यांना ज्या मिळणाऱ्या ऑपॉर्च्युनिटीज वगैरे आहेत, किंवा सपोर्टिव्ह वर्क कल्चर कशा प्रकारे असतं, त्याच्या ग्रोथसाठी त्यांना कसं ते प्रोग्रेसिव्ह ठरतं, अशा प्रकारचे जे काही डायमेन्शन्स वगैरे तर आपण ते वर्क प्लेसच्या अंतर्गत डिस्कस वगैरे करू शकतो. त्यानंतर सोसायटीचा जर हा कंपोनंट पार्टचा जर विचार केला तर बेसिकली समजा ओव्हरऑल वुमनचं जर काही प्रोग्रेस वगैरे झालं तर त्याच्या सोसायटीला कशा प्रकारे बेनिफिट्स वगैरे ठरू शकतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय की ओव्हरऑल सोसायटीची जी काही ग्रोथ आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल काय म्हणू की बॅलन्स एक सोसायटी तयार होते. ठीक आहे, वुमेन आणि मेनचं जर समजा इक्वल अटेन्शन्स किंवा त्यांना इक्वल जर प्रोग्रेस वगैरे झालेली असेल तर सोसायटी काय राहते, बॅलन्स राहते. आता ही जी काही बॅलन्स सोसायटी वगैरे असते तर ही काय रिप्रेझेंट करते, जेंडर इक्वॅलिटी रिप्रेझेंट वगैरे करते. ठीक आहे, त्यानंतर याच्यामुळे काय होतं की जी काही ओव्हरऑल पॉवर्टीची जी काही सिच्युएशन वगैरे आहे सोसायटीमध्ये ती सुद्धा कमी होते. त्यानंतर सोसायटीमधलं जे काही कोहेजन आहे म्हणजे बॉन्डिंग वगैरे तर ते सुद्धा इन्क्रीज वगैरे होतं. त्यानंतर ओव्हरऑल सोसायटल वेलबिंग वगैरे हे तर हे सुद्धा काय होतं, इन्क्रीज होतं. म्हणजे अशा प्रकारची दोन्ही साईडनं म्हणजे पॉझिटिव्ह साईडनं पण आणि निगेटिव्ह साईडनं पण जे काही नॅशनल लेवलला, इंटरनॅशनल लेवलला, लोकल लेवलला, ग्लोबल लेवलला जे काही डायमेन्शन्स वगैरे आहेत तर तुम्ही ह्या कंपोनंट पार्टमध्ये डिस्कस वगैरे करू शकता. त्यानंतर नॅशनल लेवलला जर समजा डायमेन्शन्स वगैरे बघितले तर वुमनचं कॉन्ट्रीब्युशन वगैरे आपण या ठिकाणी बघू शकतो. इकॉनॉमिक ग्रोथमध्ये वुमनचं काही कॉन्ट्रीब्युशन वगैरे आहे. त्यानंतर पॉलिटिकल स्टॅबिलिटीसाठी ज्या काही इम्पॉर्टंट वुमेन आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल इंदिरा गांधी वगैरे असतील. ठीक आहे, त्यानंतर नेबरिंग कंट्रीजमध्ये जर विचार केला तर शेख हसीना असे जे काही प्राईम मिनिस्टर आहेत बांगलादेशात त्या, तर असे जे काही इम्पॉर्टंट किंवा इंदिरा नूई वगैरे असतील. ठीक आहे, किंवा मलाला युसुफझई वगैरे किंवा ग्रेटा थनबर्ग, अशा प्रकारचे जे काही वुमेनचे समजा नॅशनल किंवा ग्लोबल लेवलला जे एक्झाम्पल वगैरे आहेत तर ते आपण ह्या ठिकाणी डिस्कस वगैरे करू शकतो नॅशनल आणि ग्लोबल पर्स्पेक्टिव्हमध्ये. ठीक आहे, तुम्हाला लक्षात आलं की कशा प्रकारे समजा की हा जो एक डायमेन्शनचा एक ब्रॉड ओव्हरव्ह्यू आहे तो तुम्ही तुमच्या आन्सर रायटिंगमध्ये डेव्हलप वगैरे करू शकता. त्यानंतर आपला नेक्स्ट अप्रोच आहे प्रॉब्लेम आणि सोल्युशन, आणि त्यानंतर डिबेटिंग फॉर आणि अगेन्स्ट. ठीक आहे, तर बेसिकली याच्यामध्ये काय केलं जातं की जे काही वुमेनच्या रिलेटेड समजा जे काही सुरुवातीचे जे काही म्हणजे त्यांना फॉर एक्झाम्पल की जेंडर डिस्क्रिमिनेशन वगैरे असेल, किंवा त्यांचं हेल्थच्या रिलेटेड किंवा एज्युकेशनच्या रिलेटेड जे काही तर ते डिस्कस वगैरे केले जातात, किंवा डिफरंट सोसायटीमध्ये वेगवेगळे सोशिओ कल्चरल जे काही नॉर्म्स वगैरे आहेत ते ज्यांच्या प्रोग्रेस वगैरे हॅम्पर्स वगैरे करत असेल किंवा जे काही प्रॉब्लेम्स वगैरे असतील तर ते, त्यानंतर हे जे काही प्रॉब्लेम्स आपण या ठिकाणी मेन्शन वगैरे केलेत तर त्याच्या रिलेटेड सोल्युशन्स वगैरे काय काय असू शकतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल लिगल रिफॉर्म्स वगैरे आहेत, किंवा गव्हर्नमेंटनं कॉन्स्टिट्यूशनमध्ये काय काय रिफॉर्म्स वगैरे घेतलेले आहेत, किंवा डिफरंट गव्हर्नमेंटचे इनिशिएटिव्ह असतील किंवा स्कीम्स वगैरे असतील. ठीक आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल बेटी बचाव बेटी पढाओ हे नॅशनल लेवलला झालं. त्यानंतर ग्लोबल लेवलला असंच किंवा नेबरिंग लेवलला समजा इंडियाच्या नेबरला कोणकोणत्या प्रकारचे अशा प्रकारचे जे काही इनिशिएटिव्ह वगैरे आहेत तर ते आपण बघू शकतो. ठीक आहे, त्यानंतर हेल्थ केअरच्या रिलेटेड
आपण जे काही त्यांचं वुमनचं सिग्निफिकंट कॉन्ट्रीब्युशन वगैरे असेल किंवा वुमन एम्पॉवरमेंटच्या रिलेटेड जे काही सिग्निफिकंट कॉन्ट्रीब्युशन वगैरे असेल तर ते सुद्धा आपण या ठिकाणी डिस्कस वगैरे करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर वुमन एम्पॉवरमेंटच्या रिलेटेड किंवा त्यांच्या प्रोग्रेसच्या रिलेटेड जे काही समजा डिफरंट इनिशिएटिव्ह वगैरे येतात ते या ठिकाणी आपण डिस्कस वगैरे करू शकतो. तसंच सिमिलरली जे काही फॉर अँड अगेन्स्टच्या रिलेटेड जे काही पॉईंट्स वगैरे आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल की कम्युनिटीचं प्रोग्रेस वगैरे मेन्शन करा, त्याच्या रिलेटेड काही फॉर पॉईंट वगैरे असते समजा, जेणेकरून काय होईल की त्यांचं जेंडर इक्वेलिटीमध्ये समजा काही बेनिफिट्स वगैरे असेल, अशा प्रकारचे फॉर पॉईंट्स किंवा अगेन्स्टचा जर विचार वगैरे केला तर काउंटर क्वेश्चन समजा फॉर एक्झाम्पल काय की वुमेन्स म्हणजे फक्त वुमेनचं जर प्रोग्रेस समजा अलोन कन्सिडर केलं तर हे ट्रू प्रोग्रेस असतं का समजा सोसायटीचं किंवा कम्युनिटीचं वगैरे. ठीक आहे. तर त्याच्यानंतर होलिस्टिक अप्रोच वगैरे काय असला पाहिजे. तर अशा प्रकारचे जे काही फॉर आणि अगेन्स्टचे पॉईंट्स वगैरे तर तुम्ही काय करू शकता, हे प्रॉब्लेम सोल्युशन्स आणि डिबेटिंग फॉर अँड अगेन्स्ट जो काही आपला डायमेन्शन्स प्रेझेंट करण्याचा जो काही अप्रोच वगैरे आहे तर त्याच्यामध्ये आपण डिस्कस वगैरे करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट आणि कॉमनली प्रॅक्टिस केलेला जो काही अप्रोच वगैरे आहे तर याच्यामध्ये काय केलं जातं, डिफरंट सेक्टोरल जे काही समजा डायमेन्शन्स वगैरे आहेत. ठीक आहे. ज्याच्यामध्ये सोशल असेल, पॉलिटिकल असेल, इकॉनॉमिक वगैरे असेल, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असेल, इंटरनॅशनल असेल, एन्व्हायरमेंटल असेल, हिस्टॉरिकल असेल, सायंटिफिक असेल, सिक्युरिटी रिलेटेड असेल किंवा लिगल रिलेटेड जे काही डायमेन्शन्स वगैरे आहेत तर हे जे सगळे डायमेन्शन्स वगैरे काय केले जातात याच्यामध्ये वन एक्झाम्पल्स त्याच्यामध्ये फॉर आणि अगेन्स्टच्या साईडने घेऊन डिस्कस केले जातात. ठीक आहे. आता सोशल डायमेन्शनचा जर विचार केला आपल्या एसएच्या पर्स्पेक्टिव्हनं तर बेसिकली जे काही सोसायटीमधलं वुमनचं जे काही प्रोग्रेस वगैरे आहे त्याचे सोशल इम्प्लिकेशन्स वगैरे काय होऊ शकतात, म्हणजे त्यांच्या हेल्थवर त्यांचे आउटकम वगैरे म्हणा किंवा डोमेस्टिक व्हायलन्सच्या रिलेटेड किंवा जी काही सोशल मोबिलिटी त्यांच्या प्रोग्रेसमुळे वगैरे होणारी, तर अशा प्रकारचे डायमेन्शन्स आपण सोशल जे काही सेक्टरल डायमेन्शन्स वगैरे त्याच्यामध्ये डिस्कस वगैरे करू शकतो. त्यानंतर पॉलिटिकलचा जर विचार केला तर वुमनचं जे काही रोल किंवा कॉन्ट्रीब्युशन आहे पॉलिटिक्समध्ये, त्यानंतर फिमेल जे काही पॉलिटिकल लिडर्स वगैरे आहेत त्यांच्या लिडरशिपचा जो काही इम्पॅक्ट वगैरे असणार आहे, पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आणि निगेटिव्ह इम्पॅक्ट, तर तशा प्रकारच्या सुद्धा आपण डायमेन्शन ह्या पॉलिटिकल याच्यामध्ये डिस्कस वगैरे शकतो. किंवा ज्या काही पॉलिसीज वगैरे आहेत वुमनच्या रिलेटेड ज्या गव्हर्नमेंट वगैरे घेतात ज्याच्यामुळे काय होईल की पॉलिटिकल पार्टिसिपेशन इन्क्रीज वगैरे होणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल रिसेंटली काय केलेलं आहे, वुमेन रिझर्वेशन बिल जे पार्लमेंटमध्ये पास केलेले त्याच्या रिलेटेड समजा अशा प्रकारचे तुम्ही एक्झाम्पल याच्यामध्ये कोट करू शकता. त्यानंतर इकॉनॉमिक जर पर्स्पेक्टिव्ह वगैरे बघितला तर इकॉनॉमिकच्या पर्स्पेक्टिव्हनं काय की ही काही जी काही जेंडर इक्वेलिटी वगैरे आहे तर ती इकॉनॉमिक इक्वेलिटी किंवा इनइक्वेलिटीसाठी कशी रिस्पॉन्सिबल वगैरे असते. त्यानंतर ह्या जेंडर इक्वेलिटीचा जो काही परिणाम आहे ओव्हरऑल समजा इकॉनॉमीवर किंवा त्याचा जीडीपीवर जो काही होणारा परिणाम वगैरे आहे, म्हणजे फिमेलचं जर लेबर फोर्स कॉन्ट्रीब्युशन वगैरे जर वाढलं तर त्याचा जीडीपीवर कशा प्रकारे परिणाम वगैरे होऊ शकतो किंवा पॉवर्टी रिडक्शनसाठी कशा प्रकारे त्याचा इम्पॅक्ट वगैरे होऊ शकतो किंवा जे काही डायव्हर्सिफिकेशन आहे एंटरप्रिनरशिपचं, ठीक आहे, तर ते कशा प्रकारे आपण करू शकतो. तर हे इकॉनॉमिक जे काही आस्पेक्ट्स वगैरे आहे आपले जे काही सेक्टरल आस्पेक्ट्स आहेत तर त्याच्यामध्ये आपण हे डायमेन्शन्स वगैरे डिस्कस करू शकतो. त्यानंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह जर विचार केला तर त्याच्यामध्ये काय की स्पेसिफिकली जेंडर इक्वेलिटीच्या रिलेटेड जे काही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मेजर्स वगैरे आहेत, म्हणजे पब्लिक सर्व्हिसमध्ये म्हणा किंवा गव्हर्नन्समध्ये म्हणा जे काही गव्हर्नमेंटनं इनिशिएटिव्ह वगैरे घेतलेले तर ते या ठिकाणी डिस्कस वगैरे करू शकतो. किंवा आणखी त्याच्यामध्ये काही ड्रॉबॅक्स वगैरे आहेत किंवा त्याला कसं ओव्हरकम वगैरे करायचं, तर हे सगळे जे काही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिलेटेड डायमेन्शन्स वगैरे आहेत तर ते आपण ह्या ॲडमिनिस्ट्रेटिव्हच्या सब कंपोनंटमध्ये या ठिकाणी मेन्शन वगैरे करू शकतो. त्यानंतर इंटरनॅशनलचा जर विचार केला तर ग्लोबल एफर्ट्स काय आहेत, समजा वुमनचे जे काही राईट्स वगैरे प्रमोट करण्यासाठी जे काही वेगवेगळे इंटरनॅशनल ट्रिटीज वगैरे असतील किंवा ज्या काही इम्पॉर्टंट ऑर्गनायझेशन्स वगैरे असतील, ठीक आहे, तर त्या स्पेसिफिकली वुमनच्या रिलेटेड काम वगैरे करत असतील. म्हणजे फॉर एक्झाम्पल युनायटेड नेशन वुमेनच्या रिलेटेड जे काही ऑर्गनायझेशन्स वगैरे असतील तर तशा म्हणा, ठीक आहे. त्यानंतर एन्व्हायरमेंटचा जर वगैरे विचार केला की सस्टेनेबल डेव्हलपमेंटमध्ये म्हणा किंवा एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशनमध्ये म्हणा की वुमनचं प्रोग्रेस वगैरे कशा प्रकारे वगैरे होतं आणि त्यानं अल्टिमेटली जे काही कम्युनिटीचं प्रोग्रेस वगैरे आहे तर ते कशा प्रकारे एलिव्हेट किंवा एनहान्स वगैरे होऊ शकतं, तर ते सुद्धा डायमेन्शन्स आपण या ठिकाणी डिस्कस वगैरे करू शकतो. त्यानंतर हिस्टॉरिकलचा जर आपण विचार केला तर वुमन राईटच्या रिलेटेड जे काही मुवमेंट्स वगैरे आहेत समजा हिस्ट्रीमध्ये वगैरे सक्सेसफुल असतील किंवा फेल वगैरे झालेले असतील त्याच्यामधनं त्यांनी कोणकोणते माइलस्टोन अचीव वगैरे केले, ठीक आहे. तर ते जनरली कसं होतं की फेमिनिझमचा जर ज्यावेळेस आपण विचार करतो, आता हे जनरली पॉलिटिकल सायन्समध्ये येतं, तर वेगवेगळ्या वेव्स त्या ठिकाणी दिलेल्या आहेत फेमिनिझमच्या रिलेटेड, म्हणजे फर्स्ट वेव्ह ऑफ फेमिनिझम, सेकंड वेव्ह, थर्ड वेव्ह, फोर्थ वेव्ह ऑफ फेमिनिझम. तर याच्यामध्ये काय केलेलं आहे
त्यांचे जे काही त्यांनी इश्यू वगैरे ते डिस्कस वगैरे केले आहेत आणि ते कसे माइलस्टोन त्याच्या रिलेटेड अचीव्ह वगैरे केलेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल व्होटिंगच्या रिलेटेड राईट वगैरे असेल किंवा पॉलिटिकल प्रेझेंटेशन वगैरे असेल. ठीक आहे. तर अशा प्रकारचे रिसेंटली आपण काय बघितलेलं आहे की जे काही इनहेरिटन्सचा जो काही ऍक्ट वगैरे आहे किंवा सबसिडन्सचा जो काही ऍक्ट वगैरे त्याच्या रिलेटेड कसं इव्होल्युशन वगैरे झालं. तर अशा प्रकारचे एक्झाम्पल्स वगैरे घेऊन तुम्ही काय करू शकता की ज्या काही वुमेन राईटच्या रिलेटेड ज्या काही मुवमेंट किंवा माइलस्टोन वगैरे तर त्या ठिकाणी आपण डिस्कस करू शकतो. त्यानंतर सायंटिफिक पर्स्पेक्टिव्ह जर आपण समजा लक्षात वगैरे घेतला तर जेंडर डिस्पॅरिटी समजा दूर करण्यासाठी की सायंटिफिक रिसर्च वगैरे तर त्याचं कॉन्ट्रीब्युशन वगैरे कसं आहे. त्यानंतर वुमेनच्या रिलेटेड जे काही हेल्थचे काही प्रॉब्लेम्स वगैरे असतील किंवा त्यांचं जे काही कॉन्ट्रीब्युशन असेल म्हणजे गव्हर्नमेंटचे वेगवेगळे प्रोग्राम असतात. सायंटिफिक स्टे म्हणून एक गव्हर्नमेंटचा प्रोग्राम आहे. तर अशा प्रकारच्या प्रोग्राममध्ये वुमनचं जर कॉन्ट्रीब्युशन वगैरे वाढलं तर ते कसं ओव्हरऑल ते सगळ्या सोसायटीला बेनिफिट ठरतं. तर अशा प्रकारचे तुम्ही त्या ठिकाणी डायमेन्शन डिस्कस वगैरे करू शकता. त्यानंतर सेक्युरिटीच्या पर्स्पेक्टिव्ह जर विचार केला की वुमनचा जे काही प्रोग्रेस वगैरे आहे तर त्याचा इम्पॅक्ट नॅशनल किंवा ग्लोबल सिक्युरिटीवर कसा पडणार आहे. ठीक आहे. म्हणजे रिसेंटली आपण काही काही एक्झाम्पल काय बघितलेले की जे काही आता टेररिझमच्या रिलेटेड ज्या काही ऍक्टिव्हिटी वगैरे आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल आयसिस जो काही प्रकार आहे त्याच्यामध्ये सुद्धा वुमनचं रिक्रुटमेंट सुद्धा वगैरे होत आहे. तर अशा प्रकारचे जे काही इम्पॅक्ट्स किंवा मुवमेंट्स वगैरे असतील. ठीक आहे. किंवा साऊथ आफ्रिकन कंट्रीमध्ये त्यांच्यावर काय परिणाम होतो समजा वेगवेगळ्या कंडिशनचा वगैरे किंवा सेक्युरिटी रिलेटेड जे काही डिझास्टर वगैरे असतील समजा. ठीक आहे. तर अशा प्रकारचे डायमेन्शन्स तुम्ही सेक्युरिटीच्या पर्स्पेक्टिव्हनं हे करू शकता. त्यानंतर पीस बिल्डिंग जे काही एफर्ट्स वगैरे असतील किंवा कन्फ्लिक्ट रिझोल्युशनचे जे काही एफर्ट्स वगैरे असतील त्याच्यामध्ये वुमनचं काही कॉन्ट्रीब्युशन वगैरे आहे का. तर हे सगळे डायमेन्शन्स तुम्ही सेक्युरिटीच्या रिलेटेडच्या पर्स्पेक्टिव्हमध्ये तुम्ही डिस्कस वगैरे करू शकता. त्यानंतर लिगल अप्रोच जर बघितला तर बेसिकली समजा कॉन्स्टिट्यूशनमध्ये काय प्रोव्हिजन्स वगैरे केलेले आहेत वुमनच्या राईटच्या रिलेटेड. ठीक आहे. फंडामेंटल राईट्सच्या रिलेटेड असतील किंवा डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी वगैरे असतील समजा याच्यामध्ये काय काय प्रोव्हिजन्स वगैरे आहेत. त्यानंतर सुप्रीम कोर्टचे डिफरंट जे काही लँडमार्क्स जजमेंट वगैरे आहेत. ठीक आहे. तर अशा प्रकारचे जजमेंटमध्ये सुद्धा तुम्ही काय करू शकता डिस्कस वगैरे करू शकता. किंवा इंटरनॅशनल ह्युमन राईट्स वगैरे आहेत त्याच्या रिलेटेड जेंडर इक्वेलिटीच्या रिलेटेड कोणकोणते इम्पॉर्टंट आर्टिकल्स आहेत किंवा रिझोल्युशन्स वगैरे आहेत. ठीक आहे. तर ह्या त्या ठिकाणी तुम्ही डिस्कस वगैरे करू शकता. तर आपण काय केलेलं आहे डिटेलमध्ये वेगवेगळे जे काही ब्रॉड डायमेन्शन्स आपण डिस्कस वगैरे करू शकतो तर ते आपण या ठिकाणी स्टडी केलेले आहेत. ठीक आहे. लक्षात आलं तुम्हाला की म्हणजे वेगवेगळ्या अँगलनी आपण जे काही डायमेन्शन्स आपण मेन बॉडी पार्टमध्ये मेन्शन्स वगैरे करणार आहोत म्हणजे टेम्पोरल आस्पेक्ट झाला. त्यानंतर त्यांचं काय की फॉर आणि अगेन्स्ट किंवा सोल्युशन्स किंवा प्रॉब्लेम जो आस्पेक्ट येतो. त्यानंतर डिफरंट वॉक्स ऑफ लाईफ त्याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल वगैरे किंवा वर्क प्लेस सोसायटी वगैरे अशा प्रकारचे येतात. त्यानंतर डिफरंट सेक्टोरल डायमेन्शन्स वगैरे याच्यामध्ये आपण सोशल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लिगल हे सगळे डायमेन्शन डिस्कस वगैरे केले. ठीक आहे. तर याच्यामुळे इव्हेंच्युअली काय होतं माहिती आहे का की कधी कधी स्टुडंट काय करतात की कोणत्या तरी एका टाईपचा यूज करतात मेन बॉडी पार्टमध्ये डायमेन्शन्स प्रोव्हाइड करण्यासाठी म्हणजे डिपेंडिंग अपॉन द की एसएचे डिमांड काय आहे त्याच्यानुसार. ठीक आहे. किंवा काय करतात माहिती आहे का हे वेगवेगळे जे तुम्ही अप्रोच या ठिकाणी स्टडी केलेले आहेत तर त्यांचं अमालगमेशन करून म्हणजे त्यांचं कॉम्बिनेशन करून काय करतात की डिफरंट अप्रोच त्या ठिकाणी प्रोव्हाइड केले जातात. लक्षात आलं तुम्हाला. त्यानंतर आपण नेक्स्ट पार्ट याच्यामध्ये बघणार आहोत की जी काही म्हणजे 2 पॅराग्राफमधली जी काही कनेक्टिव्हिटी वगैरे आहे किंवा 2 डायमेन्शन्स मधली किंवा 2 पर्स्पेक्टिव्ह मधली जी काही कनेक्टिव्हिटी किंवा फ्लो वगैरे आहे तर तो एसएचा कसा मेंटेन करायचा. ठीक आहे.